नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग दुसरा यामधील चौथा लेसन पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट याच्याविषयी आपण बघत आहोत. यामध्ये आता शेवटचा सेशन आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. याच्यापूर्वीच्या 4 सेशन मध्ये आपण पाहिलं की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर यांचं इंटर रिलेशन काय असतं, त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धन करणं का गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपण मोलाई यांच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं आणि आता आपण शेवटच्या सेशनकडे आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपण कुठले घटक आज पर्यावरणातून नाहीसे झालेले आहेत, एक्सटिंक्ट घटक कोणते आहेत किंवा प्रजाती कशा प्रकारे नष्ट झालेले आहेत किंवा त्यांचं संवर्धन करणं कसं गरजेचं आहे, जे काही प्राणी आहेत त्यांचं संवर्धन आपण कशा प्रकारे करू शकतो याविषयी आता इथे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा आपल्याला विनंती करतोय की आपण जेव्हा लेसन शिकत असतो त्यावेळेला फक्त अभ्यासापुरतं हे क्षेत्र मर्यादित न राहता आपल्या जीवनामध्ये सुद्धा म्हणजे डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. तर आपण बघूया शेवटचं सेशन पर्यावरणीय व्यवस्थापन. इथे पहा, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. या पातळ्यांनुसार प्रयत्न करणाऱ्याची विशिष्ट भूमिका ठरते. खालील काही भूमिका मांडल्या आहेत. आता त्याच्यापैकी आपली भूमिका कोणती आहे ते आपण बघू शकतो. तर पर्यावरणामध्ये माझी भूमिका कोणती, कारण आपण सगळ्या भूमिका एकाच वेळेला वठवू शकत नाहीत आणि त्याच्यासाठी मॅन पॉवर असणं खूप गरजेचं आहे. तर आपली एखादी भूमिका आपण याच्यातून सिलेक्ट केली पाहिजे आणि त्याच्यानुसार कार्य केलं पाहिजे. जसं की आपण बघतोय की टिकवणे, उपलब्ध साधन संपत्ती टिकून ठेवणे, जे आहे तिचा ऱ्हास होऊ न देणे, जे आहे ते टिकवलं गेलं पाहिजे आपल्याकडून. त्यांना नियंत्रण बघा, हानी रोखणे किंवा हानी करणारी कृती थांबवणे, मानसिकता बदलणे, आपली मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास आपण थांबवला पाहिजे, म्हणजे आपण नियंत्रणाचं कार्य सुद्धा करू शकतो. निर्मिती बघा, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे किंवा नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे, म्हणजे झाडं जर तोडली गेली असतील तर तेवढीच झाडं किंवा त्यापेक्षा जास्त वृक्ष लागवड आपल्याला केली पाहिजे, म्हणजे आपण निर्मिती केली पाहिजे, प्रसार केला पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण ह्या भूमिकेत शिरलं पाहिजे की शिक्षणाच्या माध्यमातून किंवा लोकांना मार्गदर्शन करून, जनजागृती करून किंवा कोणाचं तरी अनुकरण करून, संघटन म्हणजे ऑर्गनायझेशन तयार करून किंवा प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपण पर्यावरणाचा ऱ्हास रोखला पाहिजे. किंवा प्रतिबंधक म्हणून जर आपण आपली भूमिका वठवली तर संभाव्य धोके रोखले पाहिजेत. म्हणजे मातीचा कसा ऱ्हास होतो, माती कशी झीज होते वृक्ष तोड झाल्यामुळे, त्यांची मुळं नष्ट झाल्यामुळे, किंवा कसे धोके आहेत ते आपण आपल्याकडून सांगितलं गेलं पाहिजे. नवीन कृती कार्यक्रम आखायला पाहिजे किंवा पर्यावरणाला हानी पोहोचणारे घटक सुद्धा आपण शोधून काढले पाहिजेत. किंवा जतन हा त्याच्यामध्ये एक भूमिका आहे बघा, जे उरले आहे त्याचे जतन करणे, म्हणजे जे आहे ते टिकून ठेवायला पाहिजे. जास्तीचं आपण पुढे करणारच आहोत, परंतु पहिलं जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण पहिलं प्रिझर्व करून ठेवूया. हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवल्या पाहिजेत. अज्ञात क्षेत्रे टिकून ठेवली पाहिजेत, म्हणजे ते आपण रिझर्व्ह केलेली क्षेत्रे जी आहेत ती पण आपण टिकून ठेवलेली पाहिजेत. आणि आधुनिक काही क्षेत्रांचा जर शोध लागला तर त्यांच्याविषयी सुद्धा संवर्धन करण्यासाठी आपण जतन करण्याच्या भूमिकेतून पर्यावरणामध्ये गेलं पाहिजे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे बघा, जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे, म्हणजे ती सेन्सिटिव्ह आहेत खूप. या क्षेत्राने पृथ्वीचा एकेकाळी 15.7% भाग व्यापला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झालेली आहेत, म्हणजे 15.7% भाग व्यापला होता, त्याच्यापैकी 86% नष्ट झाली. म्हणजे सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घडीला आपल्याला संवर्धन करण्यासाठी किती मेहनत किंवा किती काम करायचं आहे. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. म्हणजे आपण भारताचा विचार जर केला तर 135 प्राणी प्रजाती आहेत आणि त्याच्यापैकी 85 म्हणजे बाकीच्या इतर ठिकाणी, परंतु 85 ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे त्या प्रदेशावर त्या अवलंबून आहेत.
इथे बघा, पर्यावरण संवर्धन व संरक्षणावर राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था कार्य करत आहेत. आपण गेल्या सेशनच्या शेवटला बघितलं की कशा प्रकारे ग्रीन पीस सारख्या संस्था या पर्यावरणाच्या संवर्धनावर किंवा संरक्षणावर कशा प्रकारे कार्य करत आहेत याच्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. ग्रीन पीस ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, यांची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचे आहे आणि आपल्या 10वीच्या अभ्यासातून आपल्याला ही माहिती योग्य प्रकारे मिळत आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या 5 राज्यांची व्याप्ती असलेला पश्चिम घाट, त्या भागाला पश्चिम घाट असं म्हटलं जातं, हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे. म्हणजे तिथे खाणकाम चालू आहे, खाण उद्योग चालू आहे आणि नैसर्गिक वायूचा शोध सुद्धा या भागामध्ये घेतला जात आहे. आता तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास त्याच्यामुळे धोक्यात आलेले आहेत. आसाममधील मानस अभयारण्य धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. बघा, मानस अभयारण्यात कोणाचा, तर धरणे आणि पाणी. आता ही धरणं आणि पाणी कोणासाठी पाहिजे, तर मानवाच्या प्रगतीसाठी पाहिजे. परंतु हे करत असताना इतर जंगल प्राणी जे आहेत किंवा इतर सजीव सृष्टी जी आहे त्याचा नाश होतोय, याचा सुद्धा आपल्याकडे आपण त्याचा विचार केला पाहिजे. तेथील वाघ व एकशेंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन अभयारण्य याच्याविषयी आपण जाणून आहोत. हे खूप फेमस असं अभयारण्य आहे. हे वाघांसाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर यांमुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही अभयारण्य किंवा पश्चिम घाट हा धोक्याच्या स्थितीत आहे, तर त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. आता बघा, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण आपण करूया. पहिली आहे संकटग्रस्त प्रजाती. आता संकटग्रस्त प्रजाती म्हणजे काय? या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ आपण आज आपण वाघ वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट तयार केलेले आहेत किंवा सिंह वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या जर प्रजातींना आपण वाचवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पूर्णपणे ह्रास होईल. या ठिकाणी उदाहरण दिलेलं बघा, लायन टेड वानर, म्हणजे आपण लायनची टेड असलेला असा वानर आहे. आपण युट्यूबवर किंवा इंटरनेटच्या मार्फत त्याचं पिक्चर बघू शकतो. किंवा तणमोर, अशा प्रकारचे प्राणी जे आहेत त्यांना आपण वाचवलं गेलं पाहिजे, कारण ह्या संकटग्रस्त प्रजाती आहेत. या बघा, लायन टेड वानर आपल्याला इथे दिसतोय. लायन सारखा त्याचा चेहरा आहे आणि त्याची टेल बघा आपल्याला दिसतोय. हा वानर आहे. त्यानंतर रेड पांडा आपण बघतोय, म्हणजे तणमोर, हा सुद्धा प्राणी आता अस्तित्व आपलं त्याचं कमी कमी करत आहे. दुसरा आहे दुर्मिळ प्रजाती. या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा आपण बघितला आताच आणि कस्तुरी मृग, म्हणजेच ह्या कशा आहेत तर स्थान विशिष्ट आहेत आणि त्याच्यामुळे या प्रजातींची संख्या बरीच कमी झालेली आहे. त्यानंतर बघतो आपण सेन्सिटिव्ह अशा संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घाटातच राहते. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ किंवा गीरचे सिंह ह्या संवेदनशील प्रजाती आहेत. आता इथे चौथी आणि शेवटची प्रजाती बघूया, ती म्हणजे अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे अशा प्रजाती, म्हणजे त्यांचं कसं असतं की बुजरेपणा, लाजाळूपणा आणि त्यांच्या अशा सवयींमुळे काय होतं तर अशा प्रजातींबद्दल कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू खार, आपण जंगलामध्ये अशा प्रकारची खार बघतो आणि ही अनिश्चित अशी प्रजाती आहे. याला अनिश्चित का म्हटलं जातं? कारण त्यांच्याविषयी विशेष माहिती आपल्याला नसते, कारण हे बुजरेपणाचं लक्षण त्यांच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं काउंटिंग करू शकत नाही. इथे पहा, दिनविशेष मध्ये बघतोय आपण 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून पाळला जातो. आता आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी यांचे सर्वेक्षण करा आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद करा, जेणेकरून आपल्याला 22 मे हा दिवस जो आहे तो जैवविविधता दिवस याचा दिनविशेष आपल्याला कळत आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटन IUCN ही संघटना विविध देशांतील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी म्हणजे रेड लिस्ट तयार करते. या यादीमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती, तर हिरवी पृष्ठे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यामधून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवतात. तर अशा प्रकारची संघटना आहे
आणि त्यांनी केलेली जी यादी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स त्यांनी वापरलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कोणती प्रजाती संकटग्रस्त आहे किंवा पूर्वी कोणती धोक्यात होती आणि ती आज त्या धोक्यामधून बाहेर पडलेली आहे याची सुद्धा माहिती मिळेल. आता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, वृक्षनाश म्हणजे सर्वनाश. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही खातो, ज्या काही गोष्टी करतो त्या सर्व वृक्षाकडून येत असतात. म्हणूनच वृक्षनाश जर झाला, आपल्या प्रगतीसाठी आपण जर वृक्षनाश करायला लागलो तर सर्व नाश होणार, सर्वांचा नाश होणार, या पृथ्वीचा सुद्धा नाश होणार. राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण, ही एक टॅगलाईन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पर्यावरणाचा समतोल राखून ठेवायचा असेल तर आपल्याला वनीकरण म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावावी लागतील. डिफॉरेस्टेशन करून चालणार नाही. वनश्री हीच धनश्री, म्हणजे वन देवता हीच धनदेवता आहे, असा विचार आपण करू शकतो. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण, म्हणजे महत्वाचं शिक्षण कोणतं, मूल्यावर आधारित शिक्षण कोणतं, तर पर्यावरण शिक्षण. पर्यावरणाचं रक्षण झालं तरच पुढे ह्या गोष्टी आपल्याला अस्तित्वात ठेवता येऊ शकतील, अन्यथा पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आपला सुद्धा ऱ्हास अटळ आहे. कागदाची काटकसर करणे म्हणजे वृक्षतोडीला आवर. तुम्हाला या लेसनच्या सुरुवातीलाच सांगितलं की गवत किंवा इतर झाडांपासून त्याचा लगदा तयार करतात आणि त्यातून कागद तयार करतात. म्हणून आपण आजकाल इंटरनेटच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार किंवा इतर गोष्टी फॉर्म वगैरे भरणं हे आपण इंटरनेटच्या सहाय्याने करत असतो, म्हणजे कागदाची इथे काटकसर होते आणि त्याच्यामुळे वृक्षतोडीला सुद्धा आवर घातला जातो. पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास, किंवा आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी. शुद्ध हवा शुद्ध पाणी मिळेल कशी, जी झाडं आहेत, जे वनस्पती आहेत, त्यांच्या वाढीमुळं त्यांच्यामध्ये जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते त्याच्यामधून बाय प्रोडक्ट म्हणून ऑक्सिजनचा स्टोमॅटल ओपनिंग मधून बाहेर पडतो, तो आपल्याला शुद्ध हवेच्या स्वरूपात मिळतो. आणि अशा प्रकारची शुद्ध हवा जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली जर राखायची असेल तर पर्यावरणाच्या रक्षणाची आपल्याला कास धरावी लागेल, तरच आपल्या मानवजातीचा विकास होईल. आता विचार करा विद्यार्थी मित्रांनो की जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षांमध्ये म्हणजे 1975 पासून 2005 पर्यंत जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. असे जर सुरू राहिले तर काय होईल, असं जर सुरू राहिले तर पर्यावरणाचा पूर्णपणे बॅलन्स बिघडणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या मानवाच्या प्रजातीवर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 5 सेशन बघितले. या शेवटच्या सेशन मध्ये कशा प्रकारच्या संकटग्रस्त प्रजाती आहेत किंवा दुर्मिळ प्रजाती, अनिश्चित प्रजाती यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. आता सर्व प्रकारे आपण पर्यावरणाचा अभ्यास इथे केलेला आहे. आपल्या सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा आपल्याला जतन करायचं आहे, अन्यथा एक दिवस आपला विनाश अटळ आहे. त्याच्यामुळे आपण आजच कामाला लागूया. आपला 10वीचा अभ्यास सुद्धा करू आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचं सुद्धा जतन करू. विद्यार्थी मित्रांनो, हे AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की या ऍपच्या मार्फत आपल्याला विविध विषय म्हणजे 6वी ते 10वी इयत्ता यांचे विविध विषय जसे की सायन्स आहे, सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ्स किंवा कॉम्प्युटर, हिंदी या ह्या विषयांचं सखोल मार्गदर्शन मिळतं. तज्ञ शिक्षकांमार्फत आपल्या क्वेरीज इथे सॉल्व्ह केल्या जातात. आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव या ऍपच्या माध्यमातून मिळत असतो. तर आपण आजच हे ऍप रजिस्टर करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणी सुद्धा सांगून त्यांचं सुद्धा भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.